बियाणं नामशेष झालेला आहे. डुकऱ्या नामशेष झाल्या, भातातला तांबडं मासाड भात नामशेष झालं, वांढरं पांढरं नामशेष झालं, पुन्हा नंतर गव्हाचं शेतगहू नामशेष झाला, खपल्या नामशेष झाल्या. म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास बनवलेला आहे. भुईमुगाचं जे बियाणं होतं ते अतिशय चांगली जुनी होती आणि त्या ऑइलचं प्रमाण आणि तो जुनं जे बियाणं आहे ते कधी पण आहाराशी चांगलं निगडीत होतं, त्यामुळं बारसाचं आयुष्यमान चांगलं होतं. आता नवीन संकरित जी सगळी बियाणं आहेत तेच ते बियाणं जुनं वापरू शकतात माणसं. पूर्वी अनेक काळ तेच बियाणं वापरत होते, पण आता जी हायब्रिड बियाणं संकरित निघालेली सगळी ती बियाणं बदलावं लागतं तुम्हाला. आपण आलोय गोगावमध्ये, तालुका जिल्हा सातारा. माझ्या गावापासून एक 35 किलोमीटर लांब गाव आहे. मी भुईमुग दाखवायला आलोय तुम्हाला. हा भुईमुग आहे तो निमपसरे आहे. या भुईमुगाचं वय 4.5 महिने कालावधी लागतो. त्यामुळं अलीकडं जी जनरेशन जे आहे अलीकडचं ते 3 महिन्याचं पीक जास्त लोक करतात. म्हणजे जेल 24 3 महिन्याचा करतात, पुढे धनलक्ष्मी करतात, वेस्टर्न 47 करतात, वेस्टर्न 54 करतात, ESP 11 करतात, नंतर फुले वारणा करतात, जेल 200. हे सगळ्या आर्ली व्हरायटी आहेत. ही व्हरायटी फक्त अशी आहे की हिला 4.5 महिने वेळ लागतो. आता हे लोकांनी का चेंज केला पॅटर्न भुईमुगाचा? याचं कारण असं आहे की दुसरं पीक त्यांना गावत नाही. म्हणजे भुईमुग काढून 3 दिवसामध्ये 90 दिवसात भुईमुग निघाला की आपल्याला गहू किंवा शाळू करता येतो. म्हणून हे पीक आता शेतकरी घ्यायचं बंद झालेत. आता आमच्या गोगावमध्ये असा एकमेव शेतकरी आहे त्यांना अजून 35 वर्ष झालं बियाणंच बदललेलं नाही. आता मी तुम्हाला त्या आजीचं मी तुम्हाला मुलाखत मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. ती आजी अशी म्हणते की मला कळते असं मी बियाणंच बदललेलं नाही. त्याचं कारण असं आहे त्याची शेंग आहे अत्यंत चविष्ट आहे. म्हणजे बदाम खाल्ल्यागतच शेंगा लागते आता. आणि हिचा पिरियड कालावधी 4.5 महिन्याचा असल्यामुळं शेंगाला चव ही अतिशय चांगली आहे, तेलाचं प्रमाण अतिशय चांगले आहेत. आणि इथं जे जुनी लोक आहेत म्हणजे जुनं याला रासायनिक कुठली फवारणी करत नाहीत, रासायनिक खत कुठलं टाकत नाहीत, अतिशय चांगलं पीक येतं. आणि घाट्याची जरी शेंग असली तिला 2 दाणे शेंगाचं प्रमाण जास्त आहे, पण घाट्याची जरी शेंग असली तर तुम्हाला ही टच मध्ये मिळते तुम्हाला घाटा सुद्धा. पण अलीकडच्या भुईमुगाचं जेल 24 किंवा ह्याच्या भुईमुगाचं येत घाट पोचू लागतात, पण यांचं घाट फुल असतात. हे ते पसऱ्याचं भुईमुग. कुठला भुईमुग आहे? लिंबसऱ्याच म्हणायचं. हा निमपसरे आहे का? आणि याला किती महिने लागतात ते बियाणं? 4 महिने. 4 महिने लागतात का? फस्टल बी आणि ह्यो बी संकटच निघतो दिवाळीत. हा बरं. फस्टल बी आणि हे बी किती वर्ष जुनं आहे? किती वर्ष झालं जुनं आणलं? 50 वर्ष झाले. 50 वर्ष झाली का? झाले असतील हो. बरं. तुम्हाला कळते त्या प्रमाणात आणले तुम्ही. हे बी बदलत नाही भुईमुगाचं? नाही बदललेलं. बरं. एवढं पीक येतं याला जोरात आणि कशाचं बदल? हा चालते ओके. तसं हे बघू काम. तुम्ही हातात बघू कसं निघाले बियाणं. हा चांगलं पसऱ्यासारखंच बियाणं आहे. की बदाम खाल्ल्यागतच म्हणताय तुम्ही? हा बदलम खाल्या गं. आपण देवाला माणसं येते आमच्या ती वळावाला खाऊन बघते द्या. आणि काय येते 7,000 घ्या किती घ्या तरी घ्या, पण आम्हाला शेंगा घ्यायला पाहिजे. बरं. आणि काय काढायला किती महिने लागतात? 4.5 महिने? नाही दिवाळीतच दिवाळीतच? 4 महिने. बरं चालतंय.